अगदी झणझणीत आणि खमंग लागणारी ही थापी वडी पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। चाळून वापरायचं जेणेकरून गुठळ्या होत नाहीत। मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी 8-9 पाकळ्या लसूण, आले, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं। आता ज्या भांड्याला आपण वडी करणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून वडी चिकटत नाही। 2 चम्मच तेल घालायचं, मोहरी घालायची, जो मसाला आपण तयार केला होता तो घालायचा। थोडंसं भाजला की त्यामध्ये हिंग, हळद आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे ते 1.5 पट पाणी घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये पीठ घालून लाटण्याचा वापर करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची जेणेकरून गुठळी होत नाही। झाकून ठेवायची आणि थोडीशी गरम असताना अशा प्रकारे थापण्यासाठी घ्यायची। इथे मी केळाच्या पानावरती थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारे थापून घेतलेली आहे। आता थोडंसं किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थापून घ्यायची। वडी कट करत असताना चाकूला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून चिकटत नाही आणि अशा प्रकारे थापी वडी करून घ्यायची। रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब